28 मे आपल्या अहिल्यानगरचा स्थापना दिवस. शहर आधुनिकतेच्या नव्या हायवेवर धावतंय खरं, पण या धावपळीत काही संस्कृतीचा इतिहास हरवत चाललाय का? डोक्यावर गांधी टोपी आणि अंगात नेहरू शर्ट ही आपल्या शहरातील बैलगाडी हाकणाऱ्यांची शेवटची पिढी आहे. कधी काळी 300हून अधिक गाड्यांनी गजबजणाऱ्या या बाजारात शहराच्या उभारणीत या पिढीने स्वतःचा घाम गाळलाय. पण आज यांत्रिकीकरणाच्या वेगाने या वैभवशाली वारशाला रस्त्याच्या कडेला आणून सोडले. महागाईच्या काळात स्वतःचं पोट सांभाळताना बैलांना काय घालणार? म्हणूनच 300 गाड्यांचं ते वैभव आज हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच उरले. नगरमध्ये मार्केटमध्ये आमच्या पहिल्या 300 बैलगाड्या होत्या. एम्प्रिल चौक, धान्य मार्केट, परत केडगाव, स्टेशन, हे 4 ठिकाणी 300 बैलगाड्या होत्या. आता फक्त 13 बैलगाड्या राहिल्या फक्त अख्ख्या नगरमध्ये. इथून मार्केटमधून 8 ते बाजार फक्त ₹8.25 रुपये खेप होती. केडगाव ते नगर 20 रुपये खेप 10 पोत्याला. आता मागे खेप वाढली, पण जनावर सांभाळायची ताकद नाही राहिली. आता बैलांना ₹1,00,000-1,50,000 रुपये लागून राहिले आणि त्यांना चारा देण्याची परिस्थिती बेकार झाली ना. 2000 साली आम्ही ही परबार जायचं पत्र्या मारायला, तेव्हा 2000 बैलगाड्या आहेत. आणि आता इथं मार्केटला काम करतो 10-15 बैलगाड्या आहेत सगळ्या. आता काम याच्यापेक्षा काय काम येऊ राहिले, आता धंदाच नाही राहिले. आता 1000 रुपये जोडी बैल कामच नाही राहिलं. आता ते मला आणायला त्यालाच पुरत नाही. आता 2000 जरी चोरी झाली, किती झाले तर काय उपयोगीचे, कामच नाही राहिले आता. या आजोबांनंतर हा पांढरा शर्ट आणि ही बैलगाडी उद्याच्या पिढीला फक्त संग्रहालयातल्या फोटोमध्येच दिसेल. विकास होईलच, पण नगर शहराची प्रामाणिक ओळख, इतिहास जमा होईल.